आता राज्य पातळीवरती जरी हे 3 पक्षांचं सरकार असलं तरी सुद्धा राज्यात मध्ये त्यांचा समन्वय नेत्यांमध्ये आहे, पहिल्या फळीमध्ये आहे. परंतु जिल्हा पातळीवर जर आपण पाहिलं किंवा तालुका पातळीवर पाहिलं तर मात्र महायुतीमध्ये फारसा समन्वय दिसत नाही. आपण आता त्याचं काय झालं तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला युती किंवा आघाडीचं सरकार राज्यामध्ये असतं त्यावेळेला एकतर ते बहुमतासाठीचा एकमेकाचा आधार घेतलेला असतो, भिन्न विचारसरणी असते आणि काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून किमान समान कार्यक्रम तयार करून ते सरकार अस्तित्वात होते. आता हे सरकार युतीच आहे पण कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही. मग त्यामुळे होतंय काय की जो तो पक्ष आपला प्रोग्राम पुढे ढकलतोय आणि त्याच्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. म्हणजे सरकार म्हणून जो एक अजेंडा पाहिजे किंवा सरकार म्हणून जो एक धोरण पाहिजे किंवा एक उद्दिष्ट पाहिजे त्याचा कुठे एजन्सीपणा दिसत नाही आणि मग त्याचे परिणाम जिल्ह्यावर होत आहेत, त्याचे परिणाम तालुक्यावर होत आहेत. आता आपण गेल्या 10 वर्षातलं राजकारण पाहिलं तर पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढली आणि शिवसेना भाजपपासून दूर गेली आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सरकार स्थापन केलं. असेच प्रकार आजपर्यंत खालपर्यंत आपण आता बघितलं. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महायुती म्हणून लढले, परत भाजपनं त्यातमध्ये सत्ता स्थापन केली बहुमत नसताना सुद्धा, किंवा तीच परिस्थिती आपल्याला तालुका पातळीवरती बघायला. तर जनतेचा कुठेतरी विश्वासघात होतोय का? जनता याबाबत मतदारांचा अवमान होतोय का नाही यामध्ये? नाही, ह्याच्याकडं पक्ष म्हणून असं बघितलं जाते की ज्याला त्याला स्वतःचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि त्या धोरणातून मग हे सगळे पक्ष जरी सरकारमध्ये असले, महायुतीत असले तरी एकमेकाशी स्पर्धा करताना दिसत आहे. पण ते तेवढ्या अँगलनंच त्याच्याकडे बघून चाललं. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मग राज्यात असेल, जिल्ह्यात असेल किंवा तालुक्यात असेल काय ह्याला त्याचं वैचारिक नेतृत्व भारतीय जनता पक्षाने केलंच पाहिजे. आपल्याशी समविचारी असणारे जे आहे, परंतु मतदारांचा यामध्ये विश्वासघात होतोय का नाही? जर आपल्याशी समविचारी लोकांना घेऊन जर भारतीय जनता पक्षानं मोठा भाऊ म्हणून काय राजकारण जर केलं तर मग ही गोंधळाची स्थिती राहणार. आता मतदार गोंधळतोय हे 100% खरं आहे की आज तालुक्यामध्ये आपल्याला जर बघितलं काय तर पक्ष म्हणून, विचारधारा म्हणून किंवा एक आता हिंदुत्ववादी उघड कार्यकर्ते काय तर अगदी शिंदेची शिवसेना असेल, उबाटा शिवसेनेचे काही कार्यकर्ते असतील किंवा अन्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा त्यांच्या परिवारातले काही संघटक असतील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सारखे काही घटक असतील, ह्या सगळ्यांचा वैचारिक समन्वय अजून चांगला आहे. पण ह्या सगळ्यांचा सत्तेचा समन्वय मात्र पूर्ण बिघडलाय. म्हणजे आजही शिंदेची शिवसेना असली किंवा काय असली तरी आमचे संबंध चांगले आहेत ना त्यांच्याशी, पण सत्तेशी जे संबंध आहे तो मात्र तुटलेला आहे. तालुक्यात पाहिलं तर भाजपच्या विरोधात मध्ये शिवसेना, दोन्ही शिवसेना आहेत, राष्ट्रवादी आहे, म्हणजे भाजप विरुद्ध बाकी सगळे पक्ष अशी तालुक्यातली स्थिती. मध्ये आत्ताची स्थिती निर्माण झाली ती विनाकारण भाजप तालुक्यात बॅकफुटवर गेल्यासारखं दिसतं. वास्तविक पाहता काही कारण नाही आणि त्याचं कारण काय राजकीय जर विश्लेषण करायचं म्हटलं तर आता शिवेंद्रराजे प्रतिनिधित्व करतात, उदयनराजे प्रतिनिधित्व करतात. ज्या वेळेला तुमचे पारंपरिक विरोधक राजकारणामधून संपतात त्यावेळेला काय होतं की त्या पारंपरिक विरोधकांना विरोध करणारे काही मतदार असतात की त्यांना आम्ही नाही मत देत म्हणून तुम्हाला मत देतो. आपल्या तालुक्यात आता काय झालं की पारंपरिक विरोधक, आता थोडं नाव घेऊन मला बोलायची सवय नाही, पण जे काय समजा कुडाळ जिल्हा परिषद गटात होते, मेढा जिल्हा परिषद गटामध्ये होते, त्यांचं राजकीय अस्तित्व त्यांच्या चुकांच्या मुळे किंवा कशामुळे म्हणा परंतु धोक्यात गेलं. आणि मग काय झालं की भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की शिवेंद्रराजेंना एवढं प्रचंड लीड मिळालं म्हणजे सगळी स्पेस आपलीच झाली. पण ते तसं नव्हतं. ज्या वेळेला नवीन विरोधक निर्माण झाले भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला तो मतदार सगळा
जो विरोधातला होता तो तिकडे शिफ्ट झाला आणि नवीन विरोधकांशी कसं लढलं पाहिजे हे आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये समजलं नाही. ही खरी आमची चूक झाली. आता तुम्ही आता जर तिथं अगदी कुसुंबी जिल्हा परिषद गटात पराभव झाला असं गृहीत धरा, तिथं जर पारंपरिक विरोधक असतात म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये, तर तिथं तो मतदार गेलाच नसता, भाजपचाच मोठा विजय झाला असता. परंतु तिथं नवीन विरोधक आला, लोकांना थोडं अट्रॅक्शन निर्माण झालं काय, आणि अँटी इन्कम्बन्सीचा फटका आम्हाला बसला. संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कुसुंबी गटाचा विषय काढताना तुम्ही तुमचं गावच मसवे गटात येते. मसवे गटात मध्ये भाजप बॅकफुटवर का वाटते? नाही, ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. 2009ला शिवेंद्रराजे या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला आले. त्यावेळची स्थिती अशीच होती की अर्धा तालुका शशिकांत शिंदेच्या बरोबर, अर्धा वसंतराव मानकर यांच्या बरोबर, आणि दोघांनी मिळून शिवेंद्रराजेंचं काम केलं. आज 17 वर्षानंतर परत तीच स्थिती यायला लागते आणि ती खरी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे किंवा विचार करण्यायोग्य बाब आहे. आता हे कृत्रिम आहे, परंतु ते भेदलं पाहिजे ना पक्ष म्हणून. आता कृत्रिम कसं आहे तर राष्ट्रवादी म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या शशिकांत शिंदेच्या बरोबर जे दिसत आहेत काय, ते आमचेच मित्र पक्षाचे घटक आहेत. मग त्यांच्याशी समन्वय साधणं सत्ता म्हणून किंवा पक्ष म्हणून किंवा विचार म्हणून, हिंदुत्व म्हणून, हे आम्हाला करावंच लागणार आहे. आणि मग त्यांच्याबरोबर गेलेला मतदार असेल किंवा त्यांच्याबरोबर असणारे, आणि त्याच वेळेला खरं काय झालं, हे असं का झालं याचं उत्तर लोकसभा निवडणुकीत. लोकसभेच्या निवडणुकीला शिवेंद्रराजेंची म्हणजे शिवेंद्रराजेंना काही सांगून म्हणा किंवा काय म्हणजे असं काही म्हणता येणार नाही की बाबा समजावून की आता एवढ्या वेळेला आम्हाला शिंदे साहेबांचं काम करू द्या, त्यांनी आम्हाला अमुक पद दिलं होतं, त्यांनी आम्हाला हे दिलं होतं, ते दिलं होतं काय. आणि झालं काय माहिती का, शशिकांत शिंदेने इथं लिहून घेतलं, पण तो मतदार गेला ना, तो मतदार तसाच गेला त्यांच्याकडे. परत त्यांचं पुनरुज्जीवन झालं लोकसभा निवडणुकीत तालुक्यात. मग विधानसभेला तो मतदार आला का, तर आला का आला, तर ते पण होते बाबांच्या बरोबर. तुमच्या लक्षात आलं का, शशिकांत शिंदेनी पण बाबांनाच प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत केली म्हणून तो विधानसभेला आलेले. परत जिल्हा परिषद पंचायत समितीला परत त्यांनी वेगळ्या लढायची भूमिका घेतली शशिकांत शिंदेने, की तो जो गेलेला मतदार होता लोकसभेच्या निवडणुकीला पक्षाकडनं, नाहक गेलेला मतदार होता बाबांच्याकडनं, तो परत आलाच नाही आणि अचानक पक्ष 50% झाला. आता तुम्ही एवढ्या वर्षापासून छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे निश्चिम कार्यकर्ते आहात आणि जावळी तालुक्याची धुरा बरीचशी त्यांची तुम्हीच सांभाळताय. तर महाराजांच्या बाबतीत या टर्ममध्ये जावळी तालुक्याच्या बाबतीत किंवा जिल्ह्यातमध्ये त्यांचा जो काही निधी आहे किंवा त्यांच्या कामकाजाच्या बाबत काय सांगाल? तसं बघायला गेलं तर 1989 सालापासून महाराजांची माझी मैत्री आहे किंवा जिव्हाळा आहे किंवा प्रेम. त्याचा स्वभावच असा आहे की काम करत राहायचं, काय प्रसिद्धीवर काही फोकस फारसा देत नाहीत, आज पण देत नाही. आता काळ बदललाय, आम्ही सांगतो की प्रसिद्धी झाली पाहिजे किंवा आपलं केलेलं कार्य लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, परंतु ते तसं त्यांच्या कार्यपद्धतीत नसल्यामुळं ते होत नाही. पण वास्तव तसं आहे का, आता वास्तव बघा की खासदारांचे किंवा केंद्र सरकारची कामं काय असतात. आज पंतप्रधान आवास योजना जी आपण ग्रामीण भागामध्ये घरकुलं देतो, शहरी भागामध्ये घरकुलं देतो. सातारा जिल्हा, सातारा लोकसभा मतदारसंघ हा राज्यात 1 नंबरला आहे म्हणजे घरकुलांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचं पण योगदान आहे किंवा त्यांनी म्हणजे हे करतात. दुसरी योजना केंद्र सरकारने समजा हर घर जल योजना किंवा राष्ट्रीय जल योजना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये.
असं एकही गाव नाही ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये की तिथं पिण्याच्या पाण्याची योजना राबलेली नाही किंवा आता कामं सुरूच आहे या वेळेला सुरू. रेल्वेच्या बाबतीत म्हणाल तर आता पुणे ते मिरज आपल्या सातारावरून जाणारा रेल्वे मार्ग आहे. त्याच्यामध्ये बहुतेक सगळ्या ठिकाणी आपण आता उड्डाण पूल केलेले आहे उदयन महाराजांच्या माध्यमातून, की बाबा ते रेल्वे क्रॉसिंग बिसिंग त्यामुळे लागणारा विलंब होणारे अपघात हे फार मोठ्या प्रमाणावर आता ते कमी झाले. रेल्वे स्टेशनांचं नूतनीकरण सुद्धा झालेलं आहे. अगदी अजून परत म्हणलं तर उज्ज्वला गॅस योजना घ्या, काय त्याचे लाभार्थी घ्या, PM किसान योजनेचे लाभार्थी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पंतप्रधान जे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची जी योजना आहे किंवा कृषी प्रक्रिया उद्योगाची जी योजना आहे ती शेती विभागामार्फत किंवा त्यांच्या आत्मा या संस्थेमार्फत राबवली, त्यात पण जिल्हा टॉपला आहे. मग जी सातारा जिल्हा दक्षता आणि गुन्हा नियंत्रण समिती असते ना, तिचे अध्यक्ष खासदार असतात, ती समिती उद्दिष्टापेक्षा जास्त काम करते. आता जनरलमध्ये म्हणाल तर पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे रस्ते असतील, पण महाराजांचा जनसंपर्क आम्हाला कमी वाटतो. सेंट्रल रोड फंडचे पैसे असतील, फंड येतोय, विकास कामं होत आहे, पण जनसंपर्क कुठे आहे? महाराज कुठे आहे? नाही आता सांगतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये की खासदारांच्या जनसंपर्काला थोड्या मर्यादा आहेत. मतदारसंघ खूप मोठा असतो आणि त्याच्यात परत काय असतंय की दिल्ली, मुंबई आणि मतदारसंघ हा सगळा जर विचार केला तर राजकीय दृष्ट्या एक व्यक्तिमत्व म्हणून बघितलं तर उदयन महाराज फार काय राजकारण करत, म्हणजे माझा गटच असावा, माझा हेच असावं किंवा मी प्रत्येक निवडणुकीत भागच घेतला पाहिजे काय, मग तो लोकांना दिसतं की बाबा काहीतरी घडामोडी चाललेली. त्यांचं विचाराची पद्धतच अशी आहे की सामान्य माणसानं माझ्याकडे आलं पाहिजे, माझं काम माझी भेट घेतली, त्याचं काम झालं पाहिजे आणि मी जे करीन ते सामान्य माणसासाठी करत राहतो. आता गेल्या 12-15 वर्षांमध्ये शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब या ठिकाणी आपल्या भाजपमध्ये आल्यापासून तुम्हाला त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीबाबत नेमकं काय म्हणायचं? सातारा जिल्ह्यातले असो किंवा जावली तालुक्याच्या बाबतीतमध्ये त्यांचा जे काही निर्णय आहे किंवा पक्षबांधणी त्या संदर्भात तुम्ही काय? शिवेंद्रराजेंच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर शिवेंद्रराजेंच्या व्यक्तिमत्वावर किंवा त्यांच्या एकंदर कार्यपद्धतीवर सातारा विधानसभा मतदारसंघ असेल, जावली असेल, सातारा जिल्हा असेल, यांच्याकडनं अन्यायच होतोय असं माझ्यासारख्या. आपण शिवेंद्रराजेंचं प्रॉपर प्रोजेक्शन अजून करूच शकलेलो नाही. झालंय काय माहितीये का की ज्या वेळेला आपण 288 मध्ये तुलना करतो आमदारांच्या, इतर आमदार बघतो ना आपण, तर त्यांच्याबद्दलची चर्चा, त्यांच्याबद्दलच्या किंवा गोष्टी, आणि आपण ज्या वेळेला महाराष्ट्रावर प्रवास करतो त्यावेळेला आपल्या आमदाराबद्दल ज्या रिस्पेक्टनं बोललं जातं किंवा ज्या पद्धतीनं ह्याचे जी काही म्हणजे काही इमेज आहे त्यांची, ती मतदारांच्या पर्यंत नेण्यामध्ये आपण कमी पडतो. इमेज बिल्डिंग हे भाजपला आता म्हणजे शिवेंद्रजींची इमेज बिल्डिंगचं काम प्रामुख्यानं सातारा जिल्ह्यात आणि जावली तालुक्यामध्ये करावं लागणार आहे. की त्यांचा असणारा अभ्यास, त्यांचा असणारा स्वभाव, त्यांचे काम करण्याची प्रचंड मेहनत घेण्याची तयारी. आता त्यांचं इमेज कशात अडकवली माहिती काय लोकांनी, म्हणजे भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा त्यांच्या जवळ असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी, ती फक्त सिव्हिल वर्क, कन्स्ट्रक्शन वर्क एवढ्यापुरतीच ती मर्यादित केली. विकास काय तर बाबा हा रस्ता, तो रस्ता, हा सभा मंडप, ती ग्रामपंचायती इमारत किंवा तर सर्वांगीण विकास करण्याची क्षमता, समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता शिवेंद्रराजेंच्याकडे आहे आणि तिचा वापर आपल्या तालुक्यासाठी करून घेता आला पाहिजे. ही गोष्ट जी व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही, कारण त्याच्यासाठी आवश्यक उंची किंवा अभ्यास असणारे, उंची म्हणण्यापेक्षा अभ्यास असणारे. तर मंडळी, आजच्या भागातमध्ये
आपण पाहिलं सयाजीराव शिंदे यांनी अगदी मनमोकळेपणानं गप्पा मारल्या किंवा विचारलेल्या प्रश्नांना किंवा त्यांच्या भावना त्यांनी अगदी मुक्तपणे व्यक्त केल्या. अगदी ते जरी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जरी असले तरी सुद्धा त्यांच्याच पक्षामध्ये काही कार्यकर्त्यांच्या किंवा राज्य सरकारच्या म्हणजे शासन स्तरावरच्या सुद्धा ज्या काही त्रुटी आहेत त्यांनी मनमोकळेपणानं मांडल्या. त्याच्या मागे त्यांची तळमळ दिसून येते की पक्षाचं भविष्यात नुकसान होऊ नये आणि ज्या काही चुका झाल्या ज्या काय होत आहेत त्या सुधारून पुन्हा पक्षाची योग्य मोठ बांधली जावी आणि हा पक्ष पुन्हा सत्तेमध्ये यावा आणि एक सुशासन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनतेला मिळावं अशी त्यांची तळमळ दिसून येते. त्याचबरोबर त्यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाबतीत सुद्धा अगदी स्पष्ट भूमिका व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा काय चुकतंय याच्यावर सुद्धा प्रकाश जोड टाकला. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबतोय, परंतु पुढच्या आणि अंतिम भागामध्ये सयाजीराव शिंदे यांनी आपल्या तालुक्यातलं जे राजकारण आहे जे काय आता सध्या गडोळ झाले त्याचबरोबर त्यांनी तालुक्यातमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची कशी बांधणी केली पाहिजे, कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, या कार्यकर्त्यांना भाजपच्या शिस्तीचे काही धडे शिकवले पाहिजेत का, त्यासाठी काही प्रशिक्षण वर्ग घ्यायला पाहिजे का, अशा वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. परंतु ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार.